ग्रामीण भागासोबतच आता मुंबईतही इंधन तुटवडा। मुंबईतील दादर, परळ, वडाळा, सायन परिसरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल संपलं। देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। पेट्रोलच्या दरात ₹2.61 तर डिझेलच्या दरात ₹2.71 वाढ। मागच्या 12 दिवसात चौथ्यांदा इंधन दर वाढ। पेट्रोल डिझेलच्या मागणीत 20% वाढ। पुरवठ्यावर ताण येईल अशा प्रकारे कुणीही साठेबाजी करू नये, मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन। विनाकारण हिंसा करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। जनतेच्या खिशावर डल्ला मारणे हा मोदी सरकारचा अजेंडा। राहुल गांधींची मोदी सरकारवरची टीका। पंतप्रधान मोदींचा महागाई मॅन असा उल्लेख। पेट्रोल डिझेलच्या किमती आणखी वाढणार, राहुल गांधींचा दावा। पूर्व विदर्भात काँग्रेसचे काही नगरसेवक नॉट रिचेबल। विधान परिषद निवडणुकीआधीच मतदार नगरसेवकांची पळवापळवी। काँग्रेस नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती। इद्रिस नायकवडी यांना आमदारकीचा राजीनामा देण्याचे आदेश। पार्थ पवारांनी राजीनामा द्यायचे आदेश दिल्याची माहिती, तर असा कुठलाही आदेश मिळाला नाही, नायकवडी यांची पुढारी न्यूजशी बोलताना माहिती। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी। प्रश्न पुरवल्याच्या बदल्यात हवालदारने रोख रक्कम स्वीकारल्याचं उघड। नीट पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट। परीक्षेनंतर नोट्स, कागदपत्र रद्दीत विकल्याची लातूरच्या 2 डॉक्टर्सची कबुली। विकलेल्या कागदपत्रात काय होतं, सीबीआयकडून कसून तपास सुरू। महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात भीषण अपघात। स्कॉर्पिओ गाडी 1000 फूट खोल दरीत कोसळली। भीषण अपघातात 8 मित्रांचा दुर्दैवी मृत्यू। धुळ्यातील लळिंग घाटात तिहेरी अपघात। रेतीचा डंपर आणि ट्रॅव्हल्सची धडक। 4-5 जण जागीच मृत्युमुखी, 10 ते 12 जण जखमी झाल्याची माहिती। नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात वरिष्ठ अधिकाऱ्यांची आरोपीसोबत दारू पार्टी। फसवणुकीच्या गुन्ह्यात जामिनावर असलेल्या आरोपी गौरव मिश्रासोबत पार्टी केल्याची चर्चा। पीएल ग्रुप टोळीला मदतीसाठी पार्टी झाल्याचा संशय। गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं। 1 जुलैपर्यंत ठराव दाखल करण्याची मुदत। 26 मे पासून दूध संस्थांना ठराव फॉर्म वाटप। चांदीच्या दरात किलो मागे 3000 रुपयांची वाढ। चांदीचे दर प्रति किलो 2,80,000 रुपयांवर, तर सोन्याच्या दरात 200 रुपयांची किरकोळ वाढ। गुलमर्गमध्ये केबल कार सेवेत तांत्रिक बिघाड। जवळपास 300 पर्यटक हवेतच अडकल्याची शक्यता। अडकलेल्या पर्यटकांसाठी बचाव मोहीम सुरू।